जय शिवराय मित्रांनो. किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र राजधानी. पण याच पवित्र गडावर सध्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवरून, बेकायदेशीर बांधकामावरून आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेवरून मोठा वाद पेटला आहे. नक्की काय चाललंय रायगडावर? या व्हिडिओमध्ये आपण यामागचे सर्वात मोठे 7 मुद्दे अगदी क्रमाने आणि सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पहिला मुद्दा आहे गडाच्या संवर्धन निधीचा. राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धन आणि विकास आराखड्यासाठी तब्बल 606 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. 606 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. यापैकी जवळपास 100 ते 150 कोटी प्रत्यक्ष कामासाठी वेगवेगळ्या टप्प्यात वितरितही करण्यात आले. यात गडाची तटबंदी दुरुस्ती करणे आणि पायथ्याशी शिवसृष्टी उभारणे असे वेध होते. पण आज गडावरती गेलो की लौकिक गोळे यांच्यासारखे अनेक दुर्गसेवकांचा आरोप आहे की कागदावर कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जात असला तरी गडावर मात्र निकृष्ट दर्जाचे काम दिसत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे रायगड रोपवे आणि तिथलं हॉटेल. 1996 मध्ये सुरू झालेला हा रोपवे पूर्णपणे खाजगी म्हणजेच जोग इंजिनिअरिंगचा प्रकल्प आहे. यामुळे 4 मिनिटात गडावरती पोहोचता येते. हे जरी खरं असलं तरी गडावर गेल्यावरती हॉटेल आणि रेस्टॉरंट दिसतं. तिथून खरा वाद सुरू होतो. युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शिवभक्तांनी आरोप केला आहे की या हॉटेलला अधिकृत कोणतीही परवानगी नव्हती. पर्यटकांच्या सोयीचे नाव पुढे करून प्रशासनाच्या डोळ्यात देखत अतिक्रमण करण्यात आलं. तिसरा मुद्दा सोशल मीडियावरती खूप गाजतोय, तो म्हणजे रोपवेच्या बाजूला चालू असलेल्या रूमचे बांधकाम. प्रशासकीय पातळीवरती सांगितले जात आहे की हे बांधकाम गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आहे, म्हणजेच प्रतीक्षा कक्ष, माहिती केंद्र आणि प्रथमोपचार केंद्रासाठी केले जात आहे. परंतु दुर्गसेवकांचा असा आरोप आहे की पर्यटकांच्या सोयीचे नाव पुढे करून तिथे चोरट्या मार्गाने खाजगी व्यावसायिक खोल्यांचा विस्तार केला जात आहे, ज्यामुळे गडाच्या ऐतिहासिक स्वरूपाला धक्का लागत आहे. चौथा मुद्दा आहे या सगळ्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या पुरातत्व विभागाचा. ऐतिहासिक वास्तूच्या 300 मीटरच्या परिघात कोणत्याही खाजगी सिमेंटच्या बांधकामाला परवानगी नसते. मग प्रश्न असा पडतो की हे नियम इतके कडक आहेत तरी प्रशासनाच्या नाकाखाली खाजगी हॉटेल्स आणि रूम्स कशी उभी राहिलीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थपूर्ण दुर्लक्ष म्हणजेच भ्रष्टाचार. जोपर्यंत जागरूक दुर्गप्रेमी आवाज उठवत नाहीत तोपर्यंत सुस्त प्रशासनाला जाग येत नाही. पाचवा मुद्दा 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खर्चाचा आहे. या सोहळ्यासाठी राज्य शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला जातो. हा निधी सुरक्षा, बॅरिगेटिंग, आरोग्य व्यवस्थेसाठी केला जातो. तर दुसरीकडे गडावरील मुख्य धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्च शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि शिवभक्त पूर्णपणे लोकवर्गणी म्हणजे डोनेशन आणि स्वतःच्या श्रमदानातून करतात. तिथे परफॉर्म करणारे कलाकार एकही रुपयाचा मानधन घेत नाहीत. 6वा मुद्दा म्हणजे सोहळ्याच्या दिवशी मिळणारी मोफत बस सेवा. 6 जूनला गडाच्या पायथ्याची प्रचंड वाहतूक कोंडी होते, म्हणून पोलिसांतर्फे खाजगी वाहनांना 5 ते 10 किलोमीटर आधी पार्किंगमध्ये अडवलं जाते. तेथून गडाच्या प्रत्यक्ष पायरीपर्यंत शिवभक्तांना सोडण्यासाठी एस टी महामंडळाच्या 100 बसेस 24 तास तैनात असतात. या प्रवासासाठी शिवभक्तांकडून एकही रुपया घेतला जात नाही. हा प्रवास पूर्णपणे मोफत असतो. या बस सेवेसाठी जिल्हा प्रशासनाकडून एस टी महामंडळाला साधारण 20 ते 30 लाख रुपयांचा निधी दिला जातो. 7वा आणि सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे गडावरील स्वच्छता. सोहळ्यादरम्यान स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाकडून 15 ते 25 लाख रुपयांचा निधी मंजूर होतो, जो मोबाईल टॉयलेट्स आणि कचऱ्याच्या वाहतुकीवर खर्च होतो. असे असूनही सोहळ्यानंतर गडावर कचरा दिसतो, जो साफ करण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी संस्था एकही रुपया न घेता स्वतःच्या खर्चाने श्रमदान करतात. याच अव्यवस्थेवर बोट ठेवताना RTI कार्यकर्ते लौकिक गोळे यांनी एका व्हिडिओमध्ये गडावरील दुर्व्यवस्था दाखवली होती. पण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उघड्यावर शौच करतानाचे दृश्य दाखवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. शिवभक्तांचे म्हणणे होते की प्रशासनाचा भ्रष्टाचार उघडा पाडणे गरजेचे आहे, पण रायगड सारख्या पवित्र गडावर ओंगळवाणे दृश्य दाखवून गडाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला गेला. मुद्द्याचे सर्वांनी समर्थन केले, पण दाखवण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेण्यात आला. तर मित्रांनो, हे होते रायगड किल्ल्याशी संबंधित 7 महत्त्वाचे मुद्दे. रायगड हा आपला स्वाभिमान आहे. तिथे येणारा निधी योग्य ठिकाणी खर्च झालाच पाहिजे आणि गडाचे पावित्र्यही राखले गेले पाहिजे. तुम्हाला या 7 मुद्द्यांबद्दल काय वाटते? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.